Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn geometric construction, that is chapter number 4 of standard 10 math second geometry, in which we will see construction of a tangent to a circle. आता construction of tangent to circle मध्ये आपण किती दोन टाइपचे tangent बघणार आहे. Tangent at a point, that is tangent to the point on the circle, and tangent to the circle from the point outside the circle, right? आता at the point साठी दोन वे, by using center and by not using the center, right? आता first example काय आपल्याला, construct a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point M on it, at any point M on it, right? आता आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधला क्वेश्चन नंबर 1 बघतोय. आता याच्यात आपण एक रफ फिगर करू, ॲनालिटिक फिगर किंवा रफ फिगर म्हणून तिला आपण. रफ फिगर सर्वांनी काढायची, जी आपल्याला काय करणार आहे, डायरेक्शन देणार आहे. याच्यात आता 3.2 घ्यायचं नाही आपल्याला, एक जस्ट विदाउट मेजर आपण हे काढणार आहे. पी इज द सेंटर आणि आपल्याला काय करायचं, टँजंट काढायचं आहे. कुठून, हा जो पॉइंट, दिस इज पॉइंट एम, दिस इज 3.2 सेंटीमीटर. आता ॲक्च्युअल आपल्याला काय करायचं आहे, 3.2 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं आहे. बाय इन कंपास टेक द डिस्टन्स 3.2 सेंटीमीटर. आता मी इथे डबल घेतो कारण तुम्हाला दिसेल म्हणून. किती घ्यायचं आहे, 3.2. पी 3.2चा काय घेतला आपण, कंपासमध्ये डिस्टन्स घेतले आणि हे सर्कल ड्रॉ करतोय. सिंपल आहे, हे सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. फर्स्ट वी ड्रॉ द सर्कल. दिस इज युअर पॉइंट पी विथ सेंटर पी आहे ना, पी. आता याच्यानंतर काय करायचं आहे, जस्ट एक लाईन ड्रॉ करायची बाय यूजिंग सेंटर. आपण सेंटर यूज करतोय. आता याच्यानंतर काय करणार आहे आपण, जस्ट एक काय करायचं आहे, एक डिस्टन्स घ्यायचं आहे कंपासमध्ये. इथे एक, या बाजूला एक आणि या बाजूला एक आर्क ड्रॉ करायचं आहे, राईट. जस्ट वी डिफाईन अ लाईन सेगमेंट. ही लाईन सेगमेंट डिफाईन करतो. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचं आहे, बरोबर. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स, ड्रॉ वन आर्क फ्रॉम दिस वन पॉइंट आणि सेकंड. सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, राईट. सो हा आला टँजंट. जस्ट वी line M and this is through point M. So this is the required figure, the required construction. Next question number 2. Draw a circle of radius 2.7 cm. Draw a tangent to the circle at any point. Just last example सारखे एक रफ फिगर काढू आपण. जस्ट इथे आपल्याला आता फ्री हिट दिलेली, कोणताही पॉईंट घेऊ शकता तुम्ही. स्केलने काढा, हां, बाय युजिंग स्केल. एम पी आपल्याला काय दिले, रेडियस किती दिले, 2.7 सेंटीमीटर, राईट. सो फर्स्ट टेक डिस्टन्स 2.7 सेंटीमीटर. 2.7 सेंटीमीटर घ्यायचं आहे डिस्टन्स आणि जस्ट एक सर्कल ड्रॉ केलं. पॉईंट आपल्याला सेंटर दिलेलं नाही काय, बरोबर. कोणतंही घेऊ शकतो आपण, प्रत्येकाचं वेगवेगळं येईल. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, हा जो
पॉईंट इथून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचं आहे. सेम प्रोसिजर. टेक डिस्टन्स, फिक्स डिस्टन्स नॉट मोर दॅन धिस रेडियस. रेडियसच्या अलीकडेच पाहिजे, लेस दॅन रेडियस. आणि याला काय करायचं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. व्हेरी सिम्पल. then we get this tangent to the point P. Just give the line L. Okay. Now dear student, question number 3 is draw a circle of radius 3.6 centimeter. Draw a tangent to the circle at any point on it without using the center. सेंटर यूज करायचं नाही, विदाउट युजिंग द सेंटर. आता इथं आपण टँजंट सेकंड थेरम बघितलेलं आपण. एक टँजंट सेकंड थेरम तेच आपल्याला इथे यूज करायचं आहे. काय टँजंट सेकंड थेरममध्ये जस्ट आपण एक रफ फिगर घेऊ. रफ फिगर और ॲनालिटिक फिगर जे आपल्याला ॲनालिसिस करणं आपल्या इथं. बरं, आता इथे काय करणं आपल्याला एक टँजंट काढायचं आपल्याला कशातून, एनी पॉईंट ऑन इट. बरोबर, आपण घ्या सपोज पी घेऊ. पीमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचं आहे. आता इथे बघा एक कॉर्ड काढतो मी विदाउट युजिंग सेंटर. आपल्याला सेंटर यूज करायचं नाही. पी एम एन. आता बघा हा काय टँजंट, राईट, दिस इज सेकंड, सॉरी दिस इज सेकंड. बरोबर. आता हा जो अँगल आहे हा इथला अँगल आणि हा अँगल काय असतो, दॅट इज द अँगल इन द अल्टरनेट सेगमेंट. बरोबर. हा काय, दिस इज सेकंड, this is tangent. This angle between this tangent and secant is equal to the angle in the alternate segment. That is subtended by this arc PM. This angle and these angles are same. Right? आता बघा ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. पहिल्यांदा काय करू आपण 3.6 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करू. टेक डिस्टन्स 3.6 सेंटीमीटर इन कंपास. या कंपासमध्ये घ्यायचं आपल्याला 3.6. राईट. जस्ट नाव द्या तुम्ही किंवा आपल्याला सेंटर यूज करायचं नाही. बरोबर. आता मी काय करतो, टेक एनी पॉईंट, पी पॉईंट इथं घेतो आपण. कन्सिडर पॉईंट पी ऑन द सर्कल. पी एम ए आणि एक इकडे एक टेक एनी पॉईंट. हां, आता आपल्याला काय करायचं आहे की जस्ट इथे आपल्याला एक अँगल ड्रॉ करायचा आहे. बरोबर. तो अँगल कसा राहील, कॉन्ग्रुएंट राहील. कोणाला, इथे पीला. पीच्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, at P we have to draw angle this MNP of the measure of MNP. राईट. आता इथे काय करतो मी, एक आर्क ड्रॉ करतो. कॉन्ग्रुएंट अँगल आपण काढलेले मागच्या याच्यातच काढले. राईट. अगेन टेक दिस हॉरिझॉन्टल डिस्टन्स. हे अंतर घेतलं, आडवं अंतर. राईट. सेम इथे ठेवतो आणि हा ड्रॉ अन आर्क. ठीक आहे. आर्क ड्रॉ केला. त्याच्यानंतर काय डबल यायला नको, सिंगल व्यवस्थित काढा. आणि हे दोन्ही पॉईंट्स जॉईन करतो.
दिस विल गेट टँजंट टू द सर्कल. बरोबर. बघा इथे परत एकदा सांगतो, जस्ट इथं काय करायचं आहे, एक डिस्टन्स घ्यायचं आहे कंपोजमध्ये घेतलं, ते सेम डिस्टन्स इथे ठेवायचं, पीवर आर ड्रॉ केला, नंतर हे असं डिस्टन्स घ्यायचं आहे, घेतलं, इथे ठेवायचं आणि ड्रॉ एन आर, आणि हे हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही काय करायचे, जॉईंट करायचे. वी गेट द रिक्वायर्ड टँजंट विदाउट यूजिंग द सेंटर. ओके. Now next question is, draw a circle of radius 3.3 cm. Draw a chord PQ of length 6.6 cm. Draw a tangent to the circle at points P and Q. Write your observation about the length. आता इथे बघा आपण काय करणार आहे, जस्ट सर्कल ड्रॉ करायचं आपल्याला आणि काय करायचं आहे, एक कॉर्ड ड्रॉ करायची. जस्ट हे काय 3.3 सेंटीमीटरचं सर्कल आहे, 3.3 सेंटीमीटर रेडियसचं. याच्यात काय करायचं आपल्याला, ड्रॉ ए कॉर्ड ऑफ लेंथ 6.6. नाव 6.6 इज द डबल ऑफ 3.3. सो दिस इज नथिंग बट काय असणार आहे, दिस इज ए डायमीटर पी क्यू. सो इफ वी ड्रॉ द टँजंट्स, रेडियस किती आहे, 3.3 सेंटीमीटर. इफ वी ड्रॉ tangents, then what you get, these tangents are parallel to each other. कारण काय आपण बघितलंय थेरम, that is the tangent at the end points of diameter are parallel to each other. बरोबर. मग इथे बघा आता सेम आपल्याला 3.3 सेंटीमीटरचं काय करायचं, आपल्याला सर्कल घ्यायचं आहे. O is a point, P and Q. This is the this is chord PQ. Chord PQ is nothing but diameter. Why? It is given to be of length 6.6. इथे परत काय करायचं आपल्याला, दोन टँजंट ड्रॉ करायचे बाय यूजिंग द सेंटर. आपल्याला दिलेलं नाही काय करायचं म्हणून, सो इट इज इझी टू यूज सेंटर. Again here we use same procedure, taking distance more than half. This is line L, this is M. हाँ, आपल्याला काय विचारलं आहे, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट्स, अबाउट द टँजंट्स. that is tangents at the end point of chord, that is diameter PQ, are parallel to each other. Okay.
Now question number 5 is, draw a circle with radius 3.4 centimeter. Draw a chord MN of length 5.7 centimeter. In it, construct tangents at point M and N to the circle. पर लास्ट एक्झाम्पल सारखंच आहे. लास्ट याच्यामध्ये जी कॉर्ड होती ती 6.6 म्हणजे डायमीटर होतं. याच्यात काय दिलं 5.7 दॅट इज लेस दॅन डायमीटर. फर्स्ट काय करायचं आपल्याला 3.4चं काय करायचं आपल्याला सर्कल काढावं लागेल. रफ फिगर, ड्रॉ सर्कल ऑफ 3.4 सेंटीमीटर. आपल्याला काय दिलं, ड्रॉ ए सर्कल विथ रेडियस 3.4. आपल्याला सेंटर दिलेलं नाही आपल्याला काही. सेंटर आपण घेऊ P. एक रेडियस काढायचे आपल्याला MN. आपल्याला कॉर्ड किती घ्यायचे आपल्याला MN 5.7 सेंटीमीटर. आणि आपलं थ्रू M आणि N इथं आपल्याला काय करायचं आहे, हे टँजेंट्स ड्रॉ करायचे थ्रू M आणि N. राईट. 3.4 सेंटीमीटर. कोणत्या पद्धतीने आपल्याला करायचे, बाय युजिंग जस्ट आपण युजिंग द सेंटर करू. आता जस्ट काय करा, 3.4 सेंटीमीटरचं डिस्टन्सचं सर्कल घ्यायचं आपल्याला. 3.4 सेंटीमीटर रेडियसचं. टेक डिस्टन्स 3.4 इन कंपास. ड्रॉ सर्कल. त्याच्यानंतर काय कॉर्ड MN 5.7. कंपासमध्ये आपण काय करू, 5.7 डिस्टन्स घ्यायचे. आता 5.7 डिस्टन्स घेताना आपल्याला काय यायचं, जस्ट कॉर्ड असे हॉरिझॉन्टल यायला पाहिजे. प्रयत्न करायचा आहे. इथे घेतो मी. इथे आर्क ड्रॉ केला. MN कॉर्ड ड्रॉ केला. आता MN कॉर्ड ड्रॉ करताना आपल्याला काय करावं लागेल, किती घ्यायचं आहे 5.7. जस्ट वी ड्रॉ. दिस इज युअर P. राईट. आता बघा बाय युजिंग द सेंटर. इथं आपण P आता आपल्याला वी हॅव टू ड्रॉ टँजेंट थ्रू M आणि N. M आणि N मधून टँजेंट ड्रॉ करायचं आपल्याला. टेक डिस्टन्स सम कॉन्स्टंट डिस्टन्स. वी डिफाईन हिअर लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट डिफाईन करतो आपण. जस्ट टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ. Again same procedure here in at point N. This is required construction. Next बघा, draw a circle with center P and radius 3.4 centimeter. Take point Q at a distance 5.5 centimeter from the center. Construct tangent to the circle from point Q. आपण यापूर्वी कोणतं बघितलं, ॲट ए पॉईंट. त्याच्यात बघितलं आपण बाय युजिंग सेंटर अँड नॉट युजिंग द सेंटर. आता बघा जस्ट आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P
अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. जस्ट एक आपण रफ फिगर घेऊ. किती घ्यायचं आपलं 3. आपल्याला काही नाव दिलेलं नाही, आपण आपल्या याच्याने घेऊ. फक्त डाय सर्कल सेंटर पी दिलेलं आहे. पी सेंटर पी दिलेलं आहे. यू गिवन पी. टेक ए पॉईंट क्यू ॲट ए डिस्टन्स 5.5 फ्रॉम द सेंटर. इथून काय करायचं 5.5 एक डिस्टन्सवर एक काय करायचं आहे पॉईंट क्यू घ्यायचा आहे. राईट. हे काय दिलं आपलं 3.4. बरं. आता क्यू पॉईंट घेतला आणि टँजंट्स काढायचे थ्रू दिस क्यू. सेकंड आपलं फ्रॉम द पॉईंट दिस इज ए अँड दिस इज बी. आता 3.4 सेंटीमीटर डिस्टन्सचे आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू ड्रॉ 3.4 सर्कल ऑफ डिस्टन्स रेडियस 3.4. आणि इथून काय घ्यायचं आपल्याला 5.5 डिस्टन्सवर काय घ्यायचं आहे पॉईंट घ्यायचा आहे. मी जस्ट डबल घेतो आहे पी क्यू. पी क्यू. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड ए अँड बी. आता पी क्यू किती घेतला आपण 5.5 सेंटीमीटर. दिस इज 3.4 सेंटीमीटर रेडियस. आता आपण काय करायचं पी क्यूला बायसेक्ट करायचं. बायसेक्ट द पी क्यू. टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ. बघा इथून एक आर्क ड्रॉ केला वरती एक. बरं. जस्ट we bisect the PQ. This is midpoint. Let's give the name M. आता काय करायचं तुम्हाला, PQ जो आहे हे जे PM हे डिस्टन्स घ्यायचं आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. टेक डिस्टन्स PM and draw the with center M. Draw the arc, 2 arcs. एक इथे एक इथे. बरं. So this is point your, this is A, this is B and join. काही तुमचे हे जे आर्क आहे वरती येऊ शकता, कोणी जास्त डिस्टन्स घेईल मोर दॅन हाफ म्हटलं तर इकडे येईल. बरं. पण पॉईंट सेम तिथेच येणार आहे. दिस इज QA and this is another tangent QB. Okay. Now last question is question number 7. Draw a circle with radius 4.1 centimeter. Construct tangent to the circle from a point at a distance 7.3 centimeter from the center. आता लास्ट याच्यासारखाच आहे फ्रॉम द पॉईंट. एक आपण जस्ट ॲनालिटिक फिगर काढू, रफ फिगर. दिस इज ऑफ सर्कल ऑफ रेडियस 4.1 सेंटीमीटर. आपल्याला नाव दिलेलं नाही, आता आपण आपलं नुसार घेऊ. दिस इज 4.1 सेंटीमीटर. OP इज 7.3 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय करायचं इथून टँजन्स ड्रॉ करायचे.
ए बी राईट. सेम आता बघा 4.1 सेंटीमीटर डिस्टन्स आपण काय करू, रेडियस जो आपण 4.1 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला कंपासमध्ये आणि सर्कल ड्रॉ केला. त्याच्यानंतर 7.3 डबल डिस्टन्स घेतोय ओ पी. आता काय ओ पी बायसेक करायचं, बायसेक द ओ पी. जास्त मोठं होतंय का, मोठी स्केल घ्या. मोठ्या स्केलने करा. आता मला एक जस्ट सांगतोय, दिस इज पॉइंट एम. टेक ओ एम डिस्टन्स आणि इथून आर्क ड्रॉ करायचे, एक फर्स्ट आणि सेकंड. दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. join PA and PB. P and PB, we get required tangents.